मित्रांनो 2026 मध्ये महागाई काही कमी होण्याचं नाव घेतच नाहीये. कारण पूर्ण वर्षात अर्ध वर्ष झालं तरी प्रत्येक प्रोसेसरची रॅमची एसएसडीची प्राइस आहे त्याच आहेत, उलट प्राइस वाढत आहेत. त्यामुळे आज एकदम जबरदस्त बजेट फ्रेंडली आणि एकदम परफॉर्मन्स बेस्ड असा सीपीयू तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. फक्त आणि फक्त 24,999 मध्ये आपण हा पीसी बनवतोय. चला तर आपण व्हिडिओची सुरुवात करूया आणि काय काय यूज करतोय बघूया. तर मित्रांनो आपण बघत आहोत 24,999 मध्ये पीसी बिल्ड. तर ह्याच्यामध्ये आपण काय काय गोष्टी यूज करतोय ते आपण पहिल्यांदा बघूया. तर ह्याच्यामध्ये आपण ईव्हीएम चा कॅबिनेट यूज केलेला आहे आरजीबी वाला. ह्याच्यामध्ये 3 फॅन आहेत पण मोठा टावर कॅबिनेट असणार आहे. मस्त दिसायला एकदम डिसेंट लुक आहे याचा. तर ह्याच्यामध्ये आपण प्रोसेसर यूज करत आहे इंटेल कोर i5 8600. ह्याच्यामध्ये 6 कोर 6 थ्रेडचा हा प्रोसेसर असणार आहे. त्याचसोबत ह्याची बेसिक स्पीड आहे 2.8 GHz टू 4.1 GHz पर्यंत जातो हा. त्यासोबत ह्याला DDR4 ची रॅम लागते. ह्याला विंडोज 10 आणि विंडोज 11 इझिली सपोर्ट होतात. एकदम स्मूथ अशी ओएस चालते याच्यामध्ये. आणि हा त्याच्या सिरीज मधला एकदम पॉप्युलर प्रोसेसर असा आहे. तर गुगल सुद्धा सांगते हे बघा की स्टील परफेक्टली कॅपेबल फॉर हँडलिंग एव्हरीडे टास्क. मल्टीटास्किंग साठी यूज करू शकतो. बेसिक कंटेंट क्रिएशन साठी. इट इज ऑल्सो नेटिव्हली सपोर्ट्स विंडोज 11. गुगल सुद्धा सांगते मित्रांनो. त्यामुळे बिंदास डोळे झाकून आपण हा डेली टास्क साठी यूज करू शकतो. त्याचसोबत आपण कूलिंग साठी हा सीपीयू फॅन ईव्हीएम कंपनीचाच यूज करत आहे. त्याचसोबत H310 चा मदरबोर्ड यूज करत आहे. 3 वर्ष वॉरंटी आहे मित्रांनो याच्या सोबत. त्याला DDR4 ची रॅम सपोर्ट करते. NVMe चा स्लॉट सुद्धा आहे. आपण NVMe SSD यूज करणार आहे याच्या सोबत. त्याचसोबत आपण यूज केलेली आहे ईव्हीएम ची DDR4 ची 2666 फ्रिक्वेन्सी वाली रॅम. 256 GB ची NVMe SSD. 5 वर्ष वॉरंटी सोबत ही SSD येते. त्याचसोबत हे ग्राफिक्स कार्ड सुद्धा यूज केलेलं आहे GT 730 चं. तर मित्रांनो तुमच्या मनामध्ये आणखी एक प्रश्न असेल की हा सीपीयू आपण कशासाठी यूज करू शकतो. तर तुम्ही ट्रेडिंग करत असाल, तुम्हाला फोटोशॉप यूज करायचा आहे, छोटी मोठी एडिटिंग करायची आहे, तर त्यासाठी एकदम स्मूथ असा परफॉर्मन्स देतो हा. तुम्ही ट्रेडिंग जरी करत असाल तरी 2 स्क्रीन विदाउट ग्राफिक्स कार्ड सुद्धा यूज करू शकता. याच्यामध्ये 2 स्लॉट आहे त्या मदरबोर्डला की जी आणि HDMI. त्यामुळे इझिली 2 स्क्रीन कनेक्ट होतात. दुसरी गोष्ट राहते फोटोशॉप सुद्धा एकदम स्मूथ चालते याच्यामध्ये. जास्त काही लॅग वगैरे नाही करत. तर याच्यासोबतच तुम्ही डेली मल्टीटास्किंग असेल, तुमचं नेट ब्राउझिंग असेल, छोटा मोठा स्टडी यूज असेल, त्यासाठी एकदम व्यवस्थित चालेल हा पीसी. तर आता दुसरी गोष्ट गेमिंगचा. तर गेमिंग यामध्ये एकदम हलकी फुलकी गेमिंग करू शकता तुम्ही. छोट्या मोठ्या गेम खेळू शकता. त्याही एकदम स्मूथ चालतात. तर मित्रांनो हा होता 24,999 मध्ये पीसी बिल्ड. तर तुम्हाला हा पीसी बिल्ड कसा वाटला आपल्याला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जे असा पीसी बिल्ड करायचा असेल, तुम्हाला काही अडचण असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये आपला नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. आणि आपण असेच नवीन नवीन पीसी बिल्ड घेऊन येत असतो. तर ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.